सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सुरुवातीलाच बघितलेलं आहे, आपण 12वं ज्योतिर्लिंग म्हणजेच वेरूळचं कृष्णेश्वर मंदिर याचं दर्शन घेतलेलं आहे. फक्त बाहेरून कळसच घेतला आणि हा बाहेरचा परिसर आहे, कारण मध्ये जाऊ देत नाहीत, मोबाईल पण नेऊ देत नाहीत. म्हणजे खासकर मोबाईल घेऊन जाऊ देत नाहीत. आतला परिसर काही दाखवता आला नाही, पण जेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेवढं खरं सगळ्यांनी बघून घ्या. आणि आसपासचे बरेच जण येऊन गेलेले असतात इथून, कारण आपण 4ही धाम केले. आणि 4ही धाम झाल्यानंतर जोपर्यंत आपण वेरूळचे कृष्णेश्वर म्हणजेच हे 12वं ज्योतिर्लिंग याचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत आपल्या 4ही धामाचं हे आपल्याला फळ असं म्हणतात मिळत नाही. कारण आमच्या म्हणजे गावाकडचे भरपूर असे जे आहेत ना, आमच्या गावातून जे बस वगैरे येतात म्हणजे 4ही धाम करण्यासाठी किंवा 2 धाम करण्यासाठी, चला आता आपण तिथून निघलेलो आहे. तर आता आपण कुठं चाललो आहे, तर आपण कालच्या मी ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं आहे. आपण आता सध्या इथून निघतो आहे खुलताबादला, कारण वेरूळ आणि खुलताबादमधलं अंतर जे आहे ते फक्त 3 किलोमीटर आहे. तर मागच्या वेळेस आलो तर राहूनच गेलं दर्शन, यावेळेस म्हटलं नाही, आता आधी वेरूळचं दर्शन घ्यायचं आणि मग नंतर खुलताबादला जायचं, कारण वाटेवरच पडतं. तर चला, आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं आणि हा बाहेरचा परिसर खूप सुंदर असा पण परिसर आहे ना, खूप असं मन असं बहरून येतं. आणि हा वातावरण पण खूप छान आहे, भव्य आणि रम्य वातावरण आहे, खूप छान बसावंसं वाटतं. आता कलियुगात जर म्हटलं ना, कलियुगामध्ये कुठला देव आहे, तर असं म्हटलं जातं की श्रीरामाने आज्ञा केलेली आहे हनुमंतरायाला की तुम्ही कलियुगामध्ये सुद्धा वास करा. तर खरंच कुठलंही संकट येऊ देत, तुम्ही एक वेळेस हनुमंतरायाला काहीतरी प्रार्थना करावं मनोभावे. मी माझ्या मुलाचा अनुभव तुमच्याशी शेअर केला होता, किती सुंदर असा मला अनुभव आला हनुमंतरायाचा. आणि यासाठीच मी हे 5 वाऱ्या कबूल केल्या होत्या. तर खरंच त्या फलित झाल्या. माझा मुलगा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे ठणठणीत होऊन घरी आलेला आहे. तर चला, आपण आता निघलो आहे दर्शन वगैरे करून घराला निघलो आहे वापस. तर खूप छान असं छान दर्शन झालं आहे. आणि किती सुंदर पाऊस वगैरे 1-2च पाऊस झाले, पण किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे. मला हिरवळ खूप आवडते, म्हणून तुम्हाला असं वाटतं असेल की मी जास्त हिरवळच घेते व्हिडिओमध्ये. तुम्हाला पण आवडते का? तर खूप छान असं रस्त्याने बिबट्या वगैरे घेतला आहे, इतकं छान वाटत होतं ना तिथं. तर चला, कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन? जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर डेली लाईफ विथ कृष्ण भक्ती या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.